बाबा तू वाल्मिकांना जवळ राहतो, वाल्मिक कराड जवळ राहतो, म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिकांना जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय. ते अण्णा साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात वडिलाला म्हणते, ते वडिलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा. तुम्हाला सांगतो त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला, त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक 25-20 सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला. माझं कोणतंही दलित समाजाचं, बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये, फक्त समाजाला कळालं पाहिजे की वाल्मिक कराड का जातीवादी नव्हता का, वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती हे मला समाजाला दाखवायचंय. भैया कुठे गेले? हा चालू करा ते रेकॉर्डिंग. सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले मीडियामध्ये. पुन्हा एकदा वाजव कम्यावर जाऊन. पैसे सगळ्यालाच घेतो मध्ये. सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू कडीचा मार. ही मी बौद्ध समाजाची माफी मागतो. सगळ्यालाच मध्ये घेतो. मी दलित समाजाची, बौद्ध समाजाची माफी मागतो. मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो, असे आमच्या गिरिजा मावशी, ज्यांच्या सावलीत वारो असे आमच्या अरुण जवळे सर. माझे वडील हे पुरोगामी आहेत, आमचं कुटुंब हे पुरोगामी, आम्ही जातीपातीला मानणार आहे. फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती, हा जातीवाद नव्हतं म्हणतात ना, हा पहा ना, हा किती जातीवादी आहे, ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे. मोबाईल मध्ये का हे पहा, आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग याची. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग. पैसे तर आता सगळ्यालाच घेतो मध्ये. कायद्यामध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू कडीचा मार. सगळ्याला